नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आता आम्ही ट्रॅव्हल करतो आहे पुण्याहून गोव्यासाठी. तर हा रूट कुठला होता याबद्दल मी डिटेल व्हिडिओ नंतर देणार आहे. तर आम्ही आज ट्रॅव्हल केलं, आम्ही लेट पोहोचलो आणि मग हा जो व्हिडिओ आहे हा नेक्स्ट डेचा आहे. नेक्स्ट डे मग रेग्युलर रूटीन थोडंफार स्टार्ट केलं. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस आम्ही काही कारमधून खूपशा बॅग्स होत्या, तर विचार केला की ते उतरवून घ्यावं, कारण की खूप सामान आम्हाला लागत होता. तर मी तुम्हाला दाखवतेच की किती सामान होता. तर म्हटलं की सगळं थोडं थोडं करत उतरवून घेऊया. तर आम्ही 1 महिन्यासाठी गावी गेलेलो होतो, मामाच्या गावाला गेले होते मुलं. तर तिथून मग आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो आहोत आणि ट्रॅव्हल खूप मोठा होता, त्यामुळे खूप थकलो होतो. तर विचार केला की आता थोडं थोडं का असेना पण रुटीन लावावं लागेल. तर असं पूर्ण सामान उतरवलं, कारण की त्यात लोणचं वगैरे जे काही होतं ते खराब होण्याचे चान्सेस होते. हा एवढा सामान होता. माठसुद्धा आम्ही आणलेला होता बरोबर. आणि घरी आल्यानंतर म्हणजे कारमधून लिफ्ट मधून वर आणि वरून घरात असं पूर्ण होतं. आल्यानंतर बराचसा पसारा आहे, पण मला काही नाही वाटलं शूट करताना, कारण की सगळ्यांच्याच घरात नॉर्मल एवढा पसारा असतो. तर एखादा कॉर्नर असतोच आपला जिथे खूप पसारा असतो. तर आता सगळ्यात आधी लोणचं अनपॅक करून घेते, कारण की ते 2 दिवसापासून पॅक केलेलं होतं आणि लोणच्याला थोडी हवा लागणं गरजेचं आहे. तर आईने थोडं लवकरच बनवून दिलं, पण कैऱ्या पण अवेलेबल होत्या आणि आम्ही यायचं म्हटल्यानंतर आम्हाला लोणचं मिळण्याचे चान्सेसही कमी असतात आणि आईच्या हातचं लोणचं आम्हाला खूप आवडतं, म्हणून मग मुलांनाही आवडतं. तर लोणचं आम्ही घेऊन आलो. थोडा उन्हाळा आहे, पण तरी आम्ही घेऊन आलो बनवून. आता हे आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करणार. मी ते ब्लॉगमध्ये उद्याच्या परवाच्या टाकेलच की मी फ्रीजमध्ये कसं स्टोअर करते हे लोणचं, जेणेकरून हे लोणचं फ्रेश राहतं. तर आल्यानंतर थकवा खूप प्रचंड आलेला आहे, पण स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी वेळ आहे. तर मी विचार केला आधी डाळ भातचं कुकर लावून देऊ. चहा ठेवलेला आहे संध्याकाळी, तर चहा बनतो तेवढ्यात मी कुकर लावून देऊ आणि शॉर्टकट म्हणून त्यातच डाळ भातचं कुकर आणि बटाटे पण शिजवून घेणार आहे. म्हणजे डाळ भात भाजीपोळी असा माझा आजचा बेत आहे. तर ते करून घेणार आहे. तर बाकी काय म्हणतात, तुम्हाला बऱ्याच लोकांनी ॲक्च्युली सांगितलं की तुम्ही व्हिडिओज करणं बंद केलं, म्हणून मी पुन्हा स्टार्ट केलं. आणि माझ्या मुलीलाही वाटत होतं की मी पुन्हा चालू करावं. तर खूप जण पर्सनली भेटल्यानंतर म्हणायला लागले की व्हिडिओज बंद करण्याचं कारण काय होतं. कारण असं फारसं काही नव्हतं, पण शूट करण्यासाठी एक वेगळा वेळ किंवा एक्स्ट्रा टाईम द्यावा लागतो. तर पण आता मी पुन्हा आजपासून डेली स्टार्ट करणार आहे डेलीचे ब्लॉग बनवणं. म्हणून आजचा हा जो ब्लॉग आहे अगदी साधा सिंपल असला तरी मी विचार केला की स्टार्ट करूया, कारण की याच्यातनं कोणाला ना कोणाला मदत होणारच आहे आणि मलासुद्धा स्वतःसाठी करायचं आहे. मला खूप छान वाटतं हे सगळं करून. तर स्वतःसाठी पण काहीतरी करावं. 750 सबस्क्रायबर झाल्यानंतर चॅनल बंद करणं मला काही योग्य वाटलं नाही, त्यामुळे म्हटलं की चला. तर आजपासून डेली 11 वाजता व्हिडिओज येणार आहेत. तर रोज आपण 11 वाजता भेटत जाऊया. तर इथे बोलता बोलता माझं चहाही झालेला आहे. इथे कुकरही मी लावून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत कुकर होतं तेवढ्या वेळ चहा पिणार आणि लसूण निवडून घेणार, कारण की गावी आल्यानंतर काहीच नाही आहे घरात बेसिक. सो टी व्ही बघता बघता थोडा लसूण निवडून घेणार आणि चहा पण पिणार, म्हणजे एक रिलॅक्स बसून मला वेळही मिळेल आणि माझं कामही होतील. तर माझं असं रुटीन असतं जे मी तुमच्यासोबत शेअर करते. मी एकीकडे चहा ठेवला होता तेवढ्यात कुकर लावला, कुकर होतं तेवढ्यात चहा पण पिऊन होणार, लसूणही निवडून होणार आणि मग मधल्या वेळेत जो लसूण निवडल्यानंतर माझ्याकडे वेळ होता तर भांडी पडली होती. रोजच्या रोज तर वेळच्या वेळी कामं होतात, पण आता जरा रुटीनला लागायला, कारण की 1 महिना आपल्याला सगळं आयतं मिळतं आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागणं जरा जड होतं, पण कामं तर करावीच लागणार आहेत. सो इथे भांडी पण फटाफट अशी मी आवरून घेणार आहे. कॅमेऱ्याच्या अँगलचा मला आज प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की मी खूप दिवसानंतर ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर मी शूट करते आहे, 4 ते 5 महिन्यानंतर. सो मला जरा अँगल कुठल्या याने घ्यायचं थोडा वेळ लागेल,
पण मी विचार केला जसं असेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि इथे मग मी पोळी करणार होती, पण नंतर मी पुरी करणार असं ठरवलं. बटाट्याची भाजी आहे तर त्यासोबत पुरी छान लागते. आणि माझ्या हसबंडही बरेच 1 महिना जवळजवळ ते एकटे होते, तर घरचं जेवण मिस करत होते, तर म्हणून म्हटलं आज काहीतरी छानसं बनवावं. तर तिथे पीठ मळून झालेलं आहे आणि कुकरही थंड होतो, तेवढ्यात मग मी देवपूजा करून घेणार आणि त्यानंतर मग मी पूर्ण स्वयंपाक करून घेणार आहे. तर मंडळी, मला माहिती आहे की फारसं रेग्युलर कॉमन रुटीन मी शेअर केलेलं आहे, पण नक्कीच तुम्हाला हे आवडेल बघायला. तर आपण रोज न विसरता 11 वाजता भेटूया. रोजचे डेली ब्लॉग्स जे मी करते ते फार व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायची गरज नाही आहे. घरात आपण जे करतो ते शेअर करावं ह्यावेळी ठरवलेलं आहे तसं. तर आता मनोभावी पूजा करून मला थोडा वेळ शांतता मिळते पूजा करत असताना. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येणार, कारण की सोसायटीमध्ये डॉग्स ठेवलेले आहेत आणि ते भुंकतायत, त्यामुळे मग मी त्याला तर काही करू शकत नाही. तर माझी इथे पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मग माझं इथे पूर्ण स्वयंपाक झाला आहे. पुऱ्या तळून घेते. मुलं खेळायला गेलेली आहेत, ते येईपर्यंत, माझे मिस्टर पण येईपर्यंत माझा स्वयंपाक तयार असेल. तर इथे भाजी, डाळ, भात, पुऱ्या तळते अजून पण. तर करता करता मी ब्रेक घेतला, म्हटलं तुम्हाला दाखवूया की काय झालं. तर बघू शकतात, हा संपूर्ण पहिलाच दिवस आहे म्हणून सिंपल साधं आणि काहीतरी छान असं जेवण करावं वाटलं. आणि गुलाबजाम मस्त आईने बनवून दिलेले आहेत.